आजची उबाटाची पत्रकार परिषद ही केवळ वैफल्यातून घेतलेली पत्रकार परिषद आहे। 21 तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे। 21 तारखेच्या पराभवानंतर घ्यायच्या पत्रकार परिषदेची रणनीती तालीम म्हणून त्यांनी ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे। वास्तविक 21 तारखेला पराभवाचं खापर कोणावर फोडायचं? बोलबच्चन खासदारावर, गोडबोले आमदारावर का काळ्या कारभाराच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर? हे खापर त्यांना फोडता येणार नाही म्हणून केवळ आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीसारखं दरवेळेसारखं आपल्या पिलावळीला पुढे करून त्यांनी हे बेछूट आरोप सुरू केलेले आहे। वास्तविक उबाटाकडे नगरपालिका असताना शहराची जी बकाल अवस्था झाली त्यामुळे शहरातील जनतेने ठाम ठरविले आहे की यांना तिसऱ्या नंबरवर पाठवायचं। वास्तविक यांचे 3 ते 4 हे नगरसेवक निवडून येत नाहीत, त्यामुळं किमान उर्वरित 3 जागेपैकी एखादी तरी जागा आपल्या पदरात पडावी, त्यामुळे आजचे बेछूट त्यांनी आरोप केलेले आहेत। तसेच ज्यांच्या राजकारणाचा पायाच खोटेपणा उभारलेला आहे त्यांनी आमचे नेते राणा जगदीशसिंह पाटील यांच्यावर आरोप करणे हे अपेक्षितच आहे। त्यांचं नाव घेतल्याशिवाय यांची टीआरपी वाढणार कशी? त्यामुळं दरवेळेस खोटं बोल, रिटून बोल हा यांचा अजेंडा आहे आणि तो आजच्या पत्रकार परिषदेत दिसला आणि तो यांचा अजेंडा कायम असणार आहे। येत्या 21 तारखेला जनता यांची जागा दाखवून देणार आहे। जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीनं, विकासाच्या मागे ताकदीनं धाराशिव जनता उभारणार आहे आणि विकासाला चालना देणार आहे। धन्यवाद।